अलिबागच्या समुद्रात बोटीला आग लागली। या बोटीत 18 ते 20 प्रवासी असल्याची माहिती मिळते। अलिबाग समुद्रात मच्छीमाराच्या बोटीला ही आग लागली आहे। भर समुद्रात ही बोट असताना अलिबागच्या समुद्रामध्ये मच्छीमाराच्या बोटीला आग लागली आहे। बोटीत 18 ते 20 खलाशी आहेत। सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे। भर समुद्रात बोटीने पेट घेतला। आज सकाळची घटना। आगीत बोट मात्र 80% जळून खाक झाली आहे। बोटीवरील जाळी सुद्धा जळाली आहे। बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे। बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत। साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर जैन आपल्या सोबत जोडलेत। सागर, अलिबागच्या समुद्रात भर समुद्रात असताना बोटीने पेट घेतला। स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आणि आग विझवण्याचं काम अद्याप सुद्धा सुरू आहे अशी माहिती मिळते। आग सध्या आटोक्यात आले का? नक्कीच, कारण आज अलिबाग जवळ समुद्र मच्छीमार बोट आहे ती भर समुद्रामध्ये बोट मासेमारी केली असता सकाळी पहाटेच्या वेळी तिला आग लागली। आगीमध्ये 80% बोट जळून खाक झालेली आहे। बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। साखरगाव गावातील राकेश मारुती गण या मालकीची बोट आहे। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे, परंतु सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। व स्थानिकांच्या मदतीने ही बोट सध्या समुद्र किनारी आणून तिला विझवण्याचं काम शक्तीचा प्रयत्न सुरू आहे। कारण अगदी सागरामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की त्यामध्ये 18 ते 20 खलाशी त्या बोटीमध्ये त्यावेळी होते, ज्यावेळी समुद्रामध्ये भर समुद्रात या बोटीने पेट घेतला। त्यानंतर त्यांचं रक्षण नेमकं कसं करण्यात आलं? त्यामध्ये कोणी जखमी आहे का? नाही, जखमी वगैरे अजून कोणी नाही। सुदैवाने बाजूला बोटी असल्या त्यांनी ताबडतोब दुसऱ्या बोटीच्या माध्यमातून खलाशांना बाहेर काढले। अगदी खूप खूप धन्यवाद सागर या सविस्तर अशा माहितीबद्दल। अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला त्या ठिकाणी आग लागलेली आहे। बोटीमध्ये 18 ते 20 प्रवासी असल्याची माहिती आहे। अलिबाग समुद्रात मच्छीमाराच्या बोटीला आग लागलेली आहे। भर समुद्रात बोटीने पेट घेतलाय। आज सकाळची ही घटना आहे। आगीत बोट मात्र 80% जळून खाक आहे। बोटीवरील जाळी देखील जळाली आहे। या बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे। बोटीवरील सर्व खलाशी मात्र सुदैवाने सुखरूप आहेत। साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची बोट आहे। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणण्यात आले आणि आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्याची दृश्य आपण पाहतोय। अलिबागच्या समुद्रातली दृश्य आहेत। त्या ठिकाणी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते आहेत। अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागलेली आहे। भर समुद्रात असताना या बोटीने पेट घेतला आणि त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय। सुदैवाने यामध्ये 18 ते 20 खलाशी होते, मात्र सर्वच्या सर्व खलाशी हे सुखरूप आहेत। अलिबागच्या समुद्रातली दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी आग लागलेली आहे, मात्र सुदैवाने आगीमध्ये कोणीही जखमी नाही। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर जैन आपल्या सोबत जोडलेत। मी सागरकडे पुन्हा जाणार आहे। सागर, अलिबागच्या समुद्रात मच्छीमाराच्या बोटीला आग लागलेली आहे, मात्र या आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। काय अधिकची माहिती? नक्कीच सर, ही जी बोट आहे समुद्रात मासेमारीसाठी खोल समुद्रात उतरली, कारण या ठिकाणी दुसरं कुठलं कारण नव्हतं, परंतु ही डिझेल बोट असल्याकारणे साधारण असं बोललं जातं की या जी काही इंजिनच्या मध्ये बिघाड होऊन किंवा वायरिंग मध्ये कुठे शॉर्ट सर्किट होऊन हा प्राथमिक अंदाज वर्तवला की इथे शॉर्ट सर्किट होऊन ती बोटीला आग लागली असावी, असं अद्याप तरी बोललं जात आहे। ज्या प्रकारची दृश्य आपण पाहतोय, धुराचे लोट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अलिबागच्या समुद्रातली घटना आहे। आग विझवण्यासाठी कशा प्रकारे सध्या शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत? आग विझवण्याचे जे ग्रामस्थ आहेत, कोळी बांधव इथे मच्छीमार जे आहेत ते तिथे सगळे जमून त्यांनी ही जी बोट आहे तिला जाईल समुद्र किनारा आणून आता ते शर्थीच्या प्रयत्नांची विझवत आहेत आणि बऱ्यापैकी आग विझवण्यात त्यांना यश आलेलं आहे, परंतु बोटीचं मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान झाल्याचं समोर येत आहे आपल्या। सागर, साधारणतः किती नुकसान झालं असेल? कारण ही मच्छीमार बोटीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्या ठिकाणी सुदैवाने जीवितहानी कुठली झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। नक्कीच, याच्यामध्ये जीवितहानी नाही सुदैवाने कुठली, परंतु जी बोट आहे ही सध्या या बोटीचा आपण प्राथमिक अंदाज बांधू शकत नाही, पण मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालेलं सध्या समोर आपल्याला दिसत आहे। नक्की धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बोट विशेष करून समुद्रामध्ये असताना या बोटीने पेट घेतलेला आहे। त्या ठिकाणी बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे? सागर, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? बोला सर, बोला। सागर, ज्या प्रकारे अलिबागच्या समुद्रामध्ये हे आगीचे दृश्य आपण पाहतोय, धुराचे लोट आकाशात पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी सुदैवाने सर्व खलाशी सुखरूप आहेत, मात्र सकाळपासूनचा नेमका घटनाक्रम कसा आहे? आग लागल्याच्या नंतर नेमका घटनाक्रम कसा होता? आग लागल्यानंतर तिथे ही आरडाओरड झाली
आणि त्याच्यानंतर जी बाजूच्या बोटी होत्या लगतच्या त्या त्वरित तिथे दाखल झालेल्या आहेत समुद्रकिनारी. त्या बोटी जिथे आग लागली आहे तिथपर्यंत. आणि त्या ठिकाणी त्या दोरीच्या सहाय्याने दोर टाकून जे बाकी खलाशी होते त्यांना साईडला खेचून बाहेर काढले. आणि त्यानंतर या बोटीला दुसऱ्या याच्यामध्ये दोरखंड बांधून तिला ओढत समुद्रकिनारी आणल्याचं समोर आपल्याला पाहावयास मिळत आहे. सागर, आता सध्या ही आग पूर्णपणे आटोक्यात आली का? हो, 95% आग आटोक्यात आलेली आहे. आणि हॅलो, बोला सागर, 95% आग आटोक्यात आलेली आहे. आता बाकीची काय थोडं विझवण्याचं आतमध्ये इंजिन वगैरे काय झालं नेमकं ते बघण्यासाठी सगळे जे खालाचे तिथे ते अजून पाणी त्यांचं मारण्याचं काम सुरू आहे. नक्कीच सागर, ज्या प्रकारचे दृश्य आपण पाहतोय, बोटीमध्ये 18 ते 20 खलाशी होते, मात्र ते सर्वजण सुखरूप आहेत. तर त्यांना, त्या इतर सर्व खलाशांना इतर बोटीमधून आता सुखरूप बाहेर आणण्यात आले का? नक्कीच सर. नक्कीच सागर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागलेली आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणण्यात आलेली आहे. अलिबागच्या समुद्रातली ही दृश्य आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो तब्बल 18 ते 20 खलाशी यामध्ये होते, मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. अलिबागच्या समुद्रातली दृश्य आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात येतोय, मात्र आगीचं स्पष्ट कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी सुरू आहेत, मात्र तुर्तास जी ताजी अपडेट आले त्याप्रमाणे आता 95% आग विझवण्यामध्ये आता यश आलेलं आहे. स्थानिकांची सुद्धा त्या ठिकाणी मदत होत आहे. ज्या ठिकाणी आग लागली, आग लागल्याच्या नंतर त्वरितच त्या ठिकाणी आरडाओरड करण्यात आली. खलाशी त्यामध्ये होते, मात्र त्यानंतर त्या जवळच्या असलेल्या बोटीच्या माध्यमातून या बोटीपर्यंत पोहोचून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि इतर बोटीमधून या सर्व खलाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिकदृष्ट्या मोठं नुकसान आता या आगीच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या आग 95% आटोक्यात आलेली आहे. अद्याप सुद्धा आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अलिबागच्या समुद्रातली ही दृश्य आहेत. खरं तर समुद्रामध्ये ही बोट असताना त्या ठिकाणी पेट घेतलेली, या बोटीने पेट घेतलं, मात्र त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय. बोटीवरील सर्व खलाशी मात्र सुखरूप आहेत. अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली आणि त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय. तुर्तास 95% आग विझवण्यात यश आलंय. Thank you.